झी 24 तास एक पाऊल पुढे। हाय फ्रेंड्स, मी मुग्धा। स्पॉटलाइटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। स्पॉटलाइटमध्ये आज आपण धागे दोरे या टीमशी गप्पा मारणार आहोत आणि या टीमचे 3 मेंबर्स आज आपल्या बरोबर आहेत। उमेश कामत, भार्गवी चिरमुले आणि फिल्मचे डायरेक्टर अक्षय दत्त। सगळ्यात पहिले तर तुमच्या तिघांचंही झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत। अक्षय, मला डायरेक्टर म्हणून सगळ्यात पहिले तुझ्याकडून सुरुवात करायला आवडेल की ॲज अ डायरेक्टर काय सांगशील? धागे दोरे नावावरून साधारणतः वाटतं की रिलेशनशिपवरती फिल्म फिरते, तर काय सांगशील प्रेक्षकांना आमच्या, कशी आहे ही फिल्म? खरं सांगायचं एका शब्दात आउट अँड आउट कमर्शियल, पण कुठल्या एका जॉनरमध्ये पकडा असं म्हणालं तर त्याला पकडणं जरा अवघड आहे, कारण याच्यात सगळे पॅरामीटर्स थोडे 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 इनकॉर्पोरेट केलेत की ज्याच्यात थोडंसं एक सॉर्ट ऑफ लव्ह ट्रँगल आहे, थोडंसं सस्पेन्स आहे, ड्रामा आहे, त्याच्यानंतर कोर्ट ड्रामा आहे आणि एक कुठेतरी एक त्याच्यात जी एक मर्डर मिस्ट्री आहे ती अगदी एक छान झालर आहे त्याला सस्पेन्स। उमेश, तुझ्याकडून सुरुवात करूयात। काय सांगशील, कशी आहे फिल्म आणि तुझी भूमिका काय आहे धागे दोरे या फिल्ममध्ये? फारच इंटरेस्टिंग आहे फिल्म। आम्ही केले त्यामुळे आम्ही असं म्हणणारच पण नाही, खरंच खूप इंटरेस्टिंग आहे। जसं अक्षय म्हणाला आत्ताच की कुठल्या एका जॉनरची ही फिल्म नाही आहे। माझ्या मते प्रेक्षकांना आता सध्या घराबाहेर पडून थिएटरमध्ये एक मनोरंजन हवं असतं, जे या सिनेमात आहे। म्हणजे फक्त लव्ह स्टोरी बघायला येणं असं नाही, तर त्याच्यात थोडं त्यांना सस्पेन्सही हवा असतो, पण फॅमिली बरोबरही बघून एकत्र बसून बघता येईल असाही सिनेमा हवा असतो। मग थोडंसं रोमॅन्टिक गाणंही हवं असतं, मग थोडं कोर्ट कचेरी हवं असतं। प्रत्येक कुटुंबात काय घडतंय असं सासू सुनांमध्ये आजकाल टीव्हीवरनं दिसतंच, खूप मालिका त्याच्यावर आहेत, त्यामुळे एक ते रिलेशन आहे। अनेक प्रकारच्या रिलेशन्स ह्याच्यात आहेत। त्याच्यात मी प्रसाद कर्णिक हे कॅरेक्टर करतो आहे, ज्याची भार्गवी म्हणजे तेजस हे कॅरेक्टरचं नाव आहे त्या सिनेमात। आम्ही लहानपणापासून खूप चांगले मित्रमैत्रिणी असतो आणि अचानक तो एका मुलीच्या प्रेमात पडतो जी तिची मैत्रीण असते, आणि हे दोन्ही कॅरेक्टर्स असे आहेत की परस्पर विरोधी स्वभावांचे आहेत। म्हणजे मंजू म्हणजे जे सई काम करते ते आणि प्रसाद, हे दोन्ही कॅरेक्टर्स इतकी वेगळ्या टोकावर असतात की हा मिडल क्लास पद्धतीने राहणारा, त्याच्या सवयी त्या पद्धतीने असणार आहे। जरी तो बाकी विचारांनी जरी पुढारलेला असेल तरी सुद्धा खर्चाच्या बाबतीत किंवा राहणीमानाच्या बाबतीत तो साधा त्याला जास्त आवडतं आपल्याकडे जेवढं आहे। आणि विरुद्ध बाजूला तिचं फॅमिली बॅकग्राऊंड खूप श्रीमंत, बिल्डरची मुलगी, आणि तो एक पैशांचा माज किंवा तो सगळा प्रकार, तिचं फ्रेंड सर्कल खूप डिस्को आणि ह्याच्यातलं, आणि हा खूप शांत असा फार ढांगडधिंगाड न आवडणारा, छान सॉफ्ट गाणी आवडणारा असा मुलगा। आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, अचानक लग्न करून येतात, आणि मग त्यांच्यातलं थोडंफार मतभेद, दोन फॅमिलीजमधला काय म्हणतात कॉन्फ्लिक्ट्स, असं क्लॅशेस, आणि मग अशी एखादी घटना घडते की जिथे आपल्याला सांगायचं आहे का सई? नाही म्हणजे ऍक्च्युली नाही पण यात त्यांनी जे सांगितलं म्हणजे हे टिपिकल जे आपण म्हणतो की क्लास डिफरन्स तसा नसून आता हा आयडियोलॉजीजचा डिफरन्स आहे खऱ्या अर्थाने। त्यामुळे ही आत्ताची नवीन पिढीला येणाऱ्या प्रॉब्लेमची फिल्म आहे खऱ्या अर्थाने। करेक्ट। आणि त्याच्यातही एक सामाजिक प्रश्नही खूप छान पद्धतीने इनकॉर्पोरेट केलेला आहे। अक्षयने खूप छान पद्धतीने कुठेही अंडरलाईन न करता, कुठेही स्पून फिडिंग न करता प्रेक्षकांना जे हवं आहे ते त्यातनं घेऊन जातील एवढी त्यांनी खबरदारी घेतलेली आहे की जे एक आजकाल समाजात स्त्री शक्तीचा जो काही एक दरारा आहे पुरुषांवरती, तर कुठेतरी एक दुसरी बाजू असू शकते, हे अक्षयला अगदीच छान पद्धतीने त्यांनी याच्यात इनकॉर्पोरेट केलेलं आहे। खूप छान स्क्रिप्ट आहे, श्रीनिवास भणगेने खूप छान लिहिलेली आहे, प्रोड्युसरनी खूप छान साथ दिलेली आहे, त्यामुळे त्या पद्धतीने तो विषय समोर मांडता आला। सो इन ऑल माझ्या मते उत्तम पॅकेज आहे सिनेमा बघण्याचे। खऱ्या अर्थाने त्यांनी उल्लेख केला म्हणून मी मध्येच इनकॉर्पोरेट करतो की हे खरं श्रेय जातं पंकज छल्लानींना की अशा वेगळ्या प्रकारचा चित्रपट करायला ते धजावले, कारण रेग्युलर एक ही कॉमेडी करणं किंवा असं काहीतरी टिपिकल फॉर्मॅटमधली फिल्म करणं सोपं आहे, पण असा वेगळा विषय जो लोक कशा पद्धतीने ॲप्रिशिएट करतील हे आत्ता सांगता येत नसताना त्यांनी ओपन हार्टेडली आम्हाला सपोर्ट केला आणि ॲज अ ट्रू जेन्युइन व्हेरी गुड प्रोड्युसर तो आमच्या मागे उभा राहिला, ते आज तक आहे।
त्यामुळं खऱ्या अर्थाने पंकज छलनानीचं कौतुक आहे. खरंय. भार्गवी, तुला असं विचारायचं आहे की जसं हा म्हणाला की फक्त मुलींचेच छळ करायचं नाही, मुलांचाही छळ होऊ शकतो, तर तू ह्याची लॉयर रिप्रेझेंट करतेस फिल्ममध्ये. काय सांगशील, तुझी भूमिका कशी आहे आणि हा रोल करताना तुला कसं वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा स्क्रिप्ट मला विचारलं तेव्हा मला कळलं की वकिलाचा रोल आहे, तर मी लगेच हो म्हटलं, कारण माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती की मला स्वतःला वकील व्हायचं होतं. सो हा एक रोल करायला ॲज अन ॲक्टर आम्ही खूप डॉक्टर असतो, कधी इंजिनियर, तर यावेळेला मी वकील होते. सो मला असं वाटतं की मुळात एक पुरुष अत्याचार विरोध असं वगैरे न मानता, जसं मगाशी हा म्हणाल, 2 आयडिओलॉजीजचा तो एक प्रॉब्लेम आहे की आजकालच्या तरुणांमध्ये होणारे प्रॉब्लेम की आजकाल आपण घरीसुद्धा बघतो की वडील शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रोफेसर असतात, त्यांचं इन्कम आणि सॉफ्टवेअरमध्ये मुलगा इन्कम जेव्हा पहिल्यांदा स्टार्ट करतो त्या इन्कममध्येच केवढा तरी डिफरन्स आहे. ह्या डिफरन्समुळे म्हणजे शेवटी कुठलीही गणितं ना तुमच्या आर्थिक घडीवर अवलंबून असतात, त्याच्यामुळे लाईफस्टाईलमध्येच खूप फरक पडतो आणि त्याच्यातनं निर्माण होणारे प्रॉब्लेम्स हा आजकालच्या आमच्या तरुण पिढीचा होणारा प्रॉब्लेम आहे. मी स्वतःला तरुण म्हणते. सो नाही, आपण सगळे एकाच बाकावर बसलेलो, कारण आपण 78 आहोत सगळेजण. सो या पिढीचा तो प्रॉब्लेम आहे आणि तो आम्ही वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की कुठलंही एक स्टेटमेंट न करता की पुरुष अत्याचार विरोध किंवा महिला छळ, म्हणजे काय त्यांना छळ होतोय किंवा त्रास होतोय, ह्याच्या पलीकडे जाऊन पण एक माणूस म्हणून एक माणूस एका नात्यांमधनं जाताना कुठल्या कुठल्या फेऱ्यांमधनं जातो आणि शेवटी त्याला काय मिळतं आणि काय नाही हे तितकंच महत्त्वाचं आहे. लग्न या संस्थेकडनं म्हणा, मैत्री या संस्थेकडनं म्हणा, किंवा तुम्ही जिथे नोकरी करता, शेवटी यश अपयश कशा कुठल्या नात्यांवर अवलंबून आहे ते दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला असं मला वाटतं. म्हणजे सई आणि उमेश मधले नात्यांचं जी गुंतागुंत आहे, त्यांच्या धागेदोऱ्यांची जी गुंतागुंत, ती सोडवण्याचा तू प्रयत्न कर. म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने असे फक्त सिच्युएशन्स लोकांसमोर ठेवतोय, एक मालिका, आणि हेच लोकांना नंतर घरी गेल्यानंतर फिल्म बघून लक्षात येणार की अरे हो, हे आमच्या ओळखीच्यांच्या ह्याच्यात घरात घडतंय, हे असंच आहे. यातनं ते कितपत रिअलायझेशन आणि ॲक्सेप्टन्स करतील हा वेगळा विषय, पण हे घडतंय समाजात हे नक्की कळेल. म्हणजे पुन्हा एक फिल्म आहे, एवढ्या आम्ही ज्या पद्धतीने मांडलाय त्या पद्धतीने होत नसेल, पण कुठेतरी त्याचं 2%, 4% तुमच्या आसपासच्या घरांमध्ये तुम्हाला दिसेल. आता फिल्म करतानाचा अनुभव कसा होता, काय कसं शेअर करशील? कधी फिल्म सुरू झाली आणि कधी संपली आम्हाला कळलंच नाही, हे चांगलं वाक्य आहे ना. खरंच म्हणजे 18-20 दिवस आमचे कसे पहिल्यांदा काम करतोय. पहिल्यापासून अक्षयनी सगळ्यांना कम्फर्टेबल करून दिलं होतं. म्हणजे ते विनय सर असतील किंवा संजय मोने असतील, उदय टिकेकर असतील, भार्गवी, मी, सई, आम्ही काहीतरी कुठेतरी एक नवीन ठिकाणी आलोय आणि काहीतरी वेगळंच शूट करतो आणि फार असं कधीच जाणवलं नाही. जी खूप माझ्या मते जमेची बाजू आहे अक्षयची, त्याला माहिती आहे त्याला काय करायचं आहे, त्याला गोष्टी खूप क्लिअर आहेत. त्यामुळे तो सांगायचा, तो आधी आम्हाला विचारायचा तुम्हाला काय वाटतंय, मग नंतर तो सांगायचा नाही मला हे असं असं वाटतं, आणि त्यातला तो सुवर्ण मध्य साधायचा आणि काय योग्य आहे तो तिथे म्हणजे आयत्यावी इम्प्रोव्हाइज पण करायला मदत व्हायची त्याची, आणि त्याच्या डोक्यात जे आहे तेही बाहेर पडायचं. आणि सई बरोबर मी काम केलेलं आहे, त्यामुळे तिच्याबरोबरचा कम्फर्ट झोन आहेच. भार्गवी बरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे सिनेमात, त्यामुळे पण भार्गवी खूप चांगली मैत्रीण आहे, त्यामुळे असं कधीच आमच्यातही अनकम्फर्ट नव्हता. त्यामुळे एक मजा आली ओव्हरऑल सिनेमा करताना. खूप धमाल केलेले आहेत. अनेक अशा गोष्टी सांगू शकत नाही लोकांना, प्रत्येक रिलेट होणार नाही. काहींना मसाजर विकत घ्यावे लागले. जे आम्ही एका ठिकाणी शूटिंग करत असताना एक माणूस मसाजर विकायला आला होता आणि केवळ उमेशनी, उमेश तू सगळ्यांना फूस लावली. उमेशमुळे विनय काका, संजय मोने, उदय टिकेकर आणि आदितीमुळे, आदिती सारंगपूर दुसऱ्या सिरियलचं शूट करत होती आणि तिने सगळ्यांना, आणि ह्यांनी, हा पण काही कमी नाहीये, त्यांनी सगळ्यांना कंपल्सरी घ्यायला लावले. आज सगळ्यांकडे 1500-1500 रुपयाचे मसाजर्स आहेत. हा खूप आहे. अजिबात शूटिंग झाल्यानंतर तुम्ही एकमेकांना मसाज करायला नाही, मसाजच्या नंतर काय झालं ते महत्वाचं आहे. किंमत वेगळीच होती. खूप महागात ते सगळं पडलेलं आहे. त्यांना मी फक्त जाणीव करून दिली की त्यांनी उल्लू बनवलेलं आहे आणि मला महाग विकलेला आहे. विनय आपटे, संजय मोने आणि उदय टिकेकर सारख्या लोकांना फसवलं गेल्यामुळे त्यांची चिडचिड कशी आमच्यावर निघत असेल, आणि जो तो येता जाता त्यांना अहो तुम्ही खूप महाग घेतलं, तुम्ही खूप महाग घेतलं. म्हणजे आजही दागेदोऱ्याचा विषय निघाला की पहिला फोन केल्यानंतर असं होतं मसाजर व्यवस्थित चालू आहे का, की तिकडनं डायरेक्ट फुटायचं चालू होतं की नको तो विषय, आता पुढचं काय सांग. अशी मजा मस्ती खूप झाली, पण खरंच खूप मजा आली हा सिनेमा शूट करताना. या फिल्मच्या ज्या गप्पा आहेत ह्या गप्पा आपल्या अशाच सुरू राहणार आहेत, पण आता एक छोट्याशा वेळेची ब्रेकची वेळ झालेली आहे, तर एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.